प्रकारचं नवरत्नांचा हार हनुमंताच्या गळ्यात घातला. मात्र त्या दिव्य रणांचा आणि दिव्य मण्यांचा आणि हनुमंताचा काही संबंध नाही हो. ते दिव्य मणी त्या ठिकाणी घेऊन हनुमंत उडाले, एका झाडावर जाऊन बसले आणि झाडावर जाऊन बसून तो एक एक नवरत्नांचा हार त्या ठिकाणी ते फोडतायत आणि टाकून देत आहेत, फोडतायत टाकून देत आहेत. अनमोल रत्नांचा हार जेव्हा फोडून टाकायला लागले तेव्हा सगळे वानरवीर विचारतायत, अरे हनुमंता काय तुला वेडबीड लागलं की काय? एवढा दिव्य मणांचा हार तू फेकून देतोयस, तुला काही किंमत नाही का? सीता माईने दिलेला, स्वामीने दिला, स्वामी मातेने दिलेला हा दिव्य हार तू फेकून देतोयस. हनुमंत म्हणाले, हा दिव्य रत्नांचा हार असेल पण याच्यामध्ये मला राम दिसत नाही आणि हनुमंताला रामाशिवाय कशामध्येही राम नाही. एवढं सांगितल्यानंतर सगळ्या वानरवीरांना राग आला. ते म्हणाले, हनुमंताला गर्व झालाय की काय? नवरत्नाचा हार देऊन सुद्धा हा ऐकत नाही. मग वानरवीर त्याला रागानेच म्हणाले, अरे जर तुझी हिंमत असेल, एवढं तर सांगतोस ना या मण्यांमध्ये राम नाही, मग तुझ्या हृदयात राम आहे का रे? हनुमान रायाने ते चॅलेंज स्वीकारलं. निश्चल भाव होता आणि मघाशीच प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळालेला होता. आणि काय पाहिजे? पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांना नम्र वंदन केलं. श्रीराम 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 राम प्रभूने दर्शन द्यावे, राम प्रभूने दर्शन द्यावे, गात मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो एक वसे श्रीराम. श्रीराम